कसला भारी सीन आहे बघ ना. हो कसला भारी आहे बापरे. शपथ. नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. आता आम्ही चाललोय मुंबईला. सो मी तुम्हाला सगळे मुंबईचे रोड वगैरे दाखवतो कसे असतात काय असतात. लास्टपर्यंत नक्की थांबा. आमच्या गाडीचं CNG संपलाय म्हणून आम्ही जरा CNGच्या लाईनीत थांबलोय. सो लेट्स सी किती वेळ लागतोय. संभाजी महाराजांचा पुतळा फायनली मला दिसला. मी अडकलो चाकणच्या गर्दीमध्ये. पाऊस, ट्रॅफिक. तर आम्ही आता तळेगाव रोडवरती आणि इथं भरपूर सारा पाऊस यायला आलाय. आता आम्ही मिसिंग लिंक मध्ये आलोय. आता मिसिंग लिंक नवीन ब्रिज आता चालू झालाय. अंडरग्राउंड बोगदा. भारी सीन आहे बघ ना. हो कसलं भारी आहे बापरे. शपथ. असं वाटतं स्वर्गात बिरगत आलं का. इथं अलाउड नाही थांबायला. इथं जर तुम्ही थांबला ना डायरेक्ट फाईन बसतो. हा डायरेक्ट फाईन आहे. कसला भारी ब्रिज आहे बापरे. असं वाटतं गोव्यात आल्यासारखं फिलिंग व्हायला लागली. गोव्याला असंच असेल. हो ना. इथं मावशी थांबलं ना डायरेक्ट फाईन आहे. कॅमेरे करून द्यायला भारी बघ ना सीन. ही माझी फॅमिली आहे. आम्ही चाललोय आता मुंबईला. तुम्ही बघितलं मिसिंग लिंक बघितले. तर आता आम्ही लोणावळा घाटच्या पुढं आहे. ही माझी मम्मी, ही मावशी, हा भाऊ, ते काका. अशी आमची एंटायर फॅमिली आहे. स्पीड. एवढा पाऊस आहे बघा. पाऊस चाललाय. पुढचं दिसायला पण विजिबिलिटी कमी झाली आहे. इथे एवढं जोरात पाऊस आहे ना. तुम्हाला पावसासाठी विजिबिलिटी पाहिजे असेल तर तुमच्या 4 व्हीलरच्या सगळ्या गाड्यांच्या लाईटी कंपल्सरी चालू ठेवणं म्हणजे ठेवणं आहे. प्लस तुम्हाला पार्किंग लाईट पण ऑन करायची, जेणेकरून तुम्हाला समोरचा जो कोणी येतो त्याला दिसलं पाहिजे की आपल्यासमोर एक गाडी आहे असं. आणि तुम्हाला विजिबिलिटी पाहिजे असेल तर तुमच्या हेडलाईटच्या पुढच्या जे काय लाईटी असतील त्या ऑन करून कंपल्सरी ठेवणं आहे, जेणेकरून तुम्हाला थोडीशी विजिबिलिटी येते. आणि कंपल्सरी 4 व्हीलरचा AC ऑन करायचा, जेणेकरून आतमध्ये जे काय चालतं धुकं वगैरे जास्त निर्माण होत नाही त्यामध्ये. मुंबई. फायनली आम्ही पोहोचलोय नवी मुंबईमध्ये. फायनली आम्ही पोहोचलो. अख्खे 1 तास थांबलो होतो ट्रॅफिक मध्ये. 1 तासानंतर ना आम्ही आता आलोय 2 किलोमीटर डेस्टिनेशन साठी. 2 किलोमीटर साठी. ते पण 2 किलोमीटर फायनली.